जय जय श्री स्वामी समर्थ. अध्याय 20. कथासार. श्री स्वामींचे चरित्र अफाट आहे. त्यांच्या हातून घडलेल्या लीला अमर्याद आहेत. त्या स्वामी लीलांचे वर्णन करण्यास आपली लेखणी असमर्थ आहे अशी कबुली या अध्यायाप्रारंभी ग्रंथकाराने दिलेली आहे. मात्र तरीही माझ्या अल्पबुद्धीने मला जितके शक्य आहे तितके श्री स्वामींचे गुणवर्णन मी करेन अशी ग्वाही देखील ग्रंथकार येथे देत आहेत. एके दिवशी कुणी एक भक्त काही मनोकामना बाळगून श्री स्वामी दर्शनासाठी आला होता. तेव्हा श्री स्वामी त्याला म्हणाले, तू फकीरांना जेवू घाल, म्हणजे तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. श्री स्वामी आज्ञेनुसार त्या भक्ताने पंचपक्वान्नाचे भोजन करून फकीरांना खाऊ घातले. सर्व फकीरगण तृप्त मनाने भोजन करून निघून गेले. तेव्हा त्यांच्या पानात राहिलेले उष्ट अन्न खाण्याची आज्ञा श्री स्वामींनी त्या भक्तास केली. मात्र त्या भक्ताच्या मनात फकीराची उष्टे खाण्याविषयी शंका आली. त्याच वेळी एक भ्रमिष्ठ तिथे आला. तेव्हा श्री स्वामींनी तीच आज्ञा त्या भ्रमिष्ठाला केली. श्री स्वामी आज्ञेचे पालन करून तो भ्रमिष्ठ निश्चिंत मनाने फकीरांचे उष्टे खाता झाला. पुढे श्री स्वामींनी तू मुंबईला जा, तुझी इच्छा पूर्ण होईल असे त्याला सांगितले. श्री स्वामी वचनांवर श्रद्धा व भक्ती ठेवून तो भ्रमिष्ठ मुंबईला आला. पुढे रस्त्याने तो चालला असताना एका घरातून वृद्ध स्त्री बाहेर आली आणि त्या भ्रमिष्ठ माणसाच्या हातावर 10,000च्या नोटा ठेवीत झाली. हे पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला. अशी ही श्री स्वामींची अतर्क्य लीला श्री स्वामींच्या लीला भांडारातून मोजकी रत्ने बाहेर काढून वाचकांसमोर ठेवली असल्याचे ग्रंथकाराने अध्यायाच्या शेवटी सांगितले आहे. आता आपण 20वा अध्याय संस्कृत भाषेत बघू. 20ोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया, लीलावेशधारी दत्ता, सर्व साक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध, केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदन, निगमागमान सही जान नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र चूज सम कवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे. वर्णिताम समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगताम ऐकताम पावन, वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला, जन दाविला अनंत लीला, उद्धरिले कैक पाप्यांना अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करो नियाम श्रींची स्तुती, माता ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करोनी. फकीराती देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण, जेवू घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाती सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेधवा. मने यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट, कळताम स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याचिया. इतिक्या माझे साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मेळ वाया साधन, त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनांत पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल मनोनी. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी
स्वस्त उभा राहिला. तुम घरांतून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येवो नियाम पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000 दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला. बाई त्या आशीर्वाद दिदिला. द्रव्य लाभ होताम आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र केवी वधूम शके मी पामर. ज्या वर्णिताम थोर थोर श्रमित झाले कविराज. कोणी दातान रूपवर दान कराया भांडार. मोकळे करी परिशक्त्यनुसार याचक नेती बांधोनी. षड्रसन्नाची ढीग पडले क्षुधित जन तेथे आले. त्यांनी त्यांतून भक्षिले क्षुधा शांत होई तो. स्वामी चरित्र भांडारांतून रत्ने घेतली निवडोन. प्रेमादरे माळ करोन श्रोतयांची कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यादरे चरण पूजी शंकर स्तोत्र गात असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.